आणि आता बातमी नालासोपाऱ्यातल्या पालिकेच्या कारवाईची आहे। नालासोपाऱ्यामध्ये 41 इमारतींचं तोडकाम कायम राहणार आहे। 2,500 कुटुंबियांवर तोडकामाचा परिणाम होतोय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने अवैध इमारतींवर हातोडा चालवला जातोय आणि कालच्या पहिल्याच दिवशी फक्त 7 इमारतींचं तोडकाम हे पूर्ण झालेलं आहे। तर नालासोपाऱ्यामध्ये 41 इमारतींचं तोडकाम हे पालिकेचे कर्मचारी या संदर्भात कारवाई करतायत। 2,500 कुटुंबियांवर याचा परिणाम होतोय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने अवैध इमारतींवर हातोडा चालवला जातोय आणि पहिल्याच दिवशी फक्त 7 इमारतींचं तोडकाम झालेलं आहे। तर नालासोपाऱ्यातून प्रतिनिधी मनोज सातवी आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। मनोज, पहिल्या दिवशी फक्त 7 इमारतींचं तोडकाम हे पूर्ण झालेलं आहे। आज नेमकी कशा पद्धतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे? ऋतुजा, काल ज्या महापालिकेकडून सी कॅटेगरीच्या ज्या इमारती होत्या, ज्या अति धोकादायक इमारती होत्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यानंतर आज ही कारवाई पुन्हा सुरूच राहणार आहे। एकूण 41 इमारती आहेत आणि या सर्व इमारतीवर कारवाई होणार असल्याचं महापालिका आयुक्त अनिल कुमार यांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत महापालिकेच्या आरक्षित जागेवर या एकूण 41 इमारती बांधलेल्या आहेत। या ठिकाणी महापालिकेचा डम्पिंग ग्राउंड आणि मलनिस्तारण केंद्र साठी ही जागा आरक्षित होती, मात्र गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की पालिकेच्या आरक्षित जागेवर ज्यावेळी अशा प्रकारचं बांधकाम होतं, एन्क्रोचमेंट होतंय, त्यावेळी पालिका प्रशासनाचे अधिकारी काय करत होते असा सवाल येथील नागरिक विचारतायत। कारण मुळात हे जे नागरिक आहेत ह्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षणाविषयी किंवा ही जागा अनधिकृत आहे इमारती यांच्याविषयी माहिती नसते आणि जसं स्वस्तात घर मिळेल ते घर घेण्यासाठी नागरिक घेत असतात। मात्र त्यांची कुठेतरी मोठी फसवणूक झाली आहे। या फसवणुकी प्रकरणी तत्कालीन एक आमदार आहेत सीताराम गुप्ता यांच्यावर कारवाई झालेली होती, त्यांना अटक देखील झालेली होती। मात्र आता सीताराम गुप्ता हे मोकाट आहेत। मात्र ज्या रहिवाशांनी घरं घेतलेली आहेत, एक साधारण 2,500 रहिवासी म्हणजे हे घरं आहेत आणि 10,000 पेक्षा जास्त नागरिक या कारवाईमुळे प्रभावित होणार आहेत। त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे। या कारवाई दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे अग्निशमन दलाच्या गाड्या असतील, अँब्युलन्स असतील, ही सर्व व्यवस्था महापालिकेकडून तैनात करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई आज देखील सुरू राहणार आहे। आता पोलीस पथक आणि महापालिकेचे जी तोडक कारवाईची पथक आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात पुन्हा ही कारवाई सुरू राहणार आहे। निश्चित, आणि त्यामुळे या इमारतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांनी जोरदार विरोध हा दर्शवलेला होता, मात्र तो न जुगारता पालिकेने आपली कारवाई ही सुरूच ठेवलेली आहे। मनोज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।